Dear friends, in the last lecture we discussed transverse waves आणि ह्या लेक्चरमध्ये आपण लॉन्जिट्युडनल वेव्स डिस्कस करणार आहोत. सो लॉन्जिट्युडनल वेव्स डिस्कस करताना आपण ट्रान्सवर्स वेव्स आणि लॉन्जिट्युडनल वेव्स असं कंपॅरेटिव्ह डिस्कस केलं तर आपल्या बऱ्यापैकी कन्सेप्ट्स क्लिअर होतील. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सवर्स वेव्स बघितलं आणि वी सेड दॅट ट्रान्सवर्स वेव्समध्ये जे पार्टिकल्स ऑफ द मीडियम असतात वेव्ह जाताना दे व्हायब्रेट इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे समजा वेव्ह या डायरेक्शननी चाललेली आहे तर हे पार्टिकल्स हे पहिला परपेंडिक्युलर असे व्हायब्रेट होतात आणि अशा पद्धतीने व्हायब्रेट झाल्यामुळे आपल्याला उभ्या पद्धतीने व्हायब्रेट झाल्यामुळे क्रेस्ट आणि ट्रफ फॉर्म होतो. म्हणजे क्रेस्ट आणि ट्रो म्हणतात त्याला, TROUGH. क्रेस्ट आणि ट्रो हे फॉर्म होतं आणि याच्यामध्ये जास्त पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे आणि इथे निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे. ओके, म्हणजे इथे प्रोपोगेट होताना वेव्ह अशी प्रोपोगेट होताना ही एक रिजन फॉर्म होते ज्याला आपण क्रेस्ट म्हणतो आणि ही एक रिजन फॉर्म होते त्याला ट्रो म्हणतो. आणि क्रेस्ट अधिक ट्रो इज इक्वल टू 1 ट्रान्सवर्स वेव्ह, हे आपण बघितलं होतं. ओके, नाव वी आर गोइंग टू सी ऑन द सिमिलर लाईन व्हॉट इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. तर लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये द पार्टिकल ऑफ द मीडियम्स they vibrate in a direction parallel to this. म्हणजे ही वेव्ह अशी चालली, वेव्ह अशी ॲडव्हान्स होते म्हणजे जाते किंवा प्रोपोगेट होते असं आपण म्हणू. इट इज प्रोपोगेटिंग इन दिस डायरेक्शन. प्रोपोगेट म्हणजे जाते, कुठल्या डायरेक्शनला जाते, ह्या बाजूला जाते. तर पार्टिकल्स ऑफ द वेव्स कसे व्हायब्रेट होतात, दे व्हायब्रेट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल ऑफ द वेव्ह. प्रोपोगेशन म्हणजे ट्रॅव्हल ऑफ द वेव्ह ह्या डायरेक्शनला जाते. त्यामुळे काय होतं तर बिकॉज ऑफ दिस म्हणजे ही वेव्ह अशी ट्रान्सफर होत असल्यामुळे ही जो मीडियम आहे तो मीडियम अल्टरनेटिव्हली कॉम्प्रेस होतो आणि तो रेअरिफाईड होतो. रेअरिफॅक्शन म्हणजे याला सुट्टा होतो म्हणजे रेअर फॅक्शन होतो आणि हे जवळजवळ येतात म्हणजे त्याला कॉम्प्रेशन असं आपण म्हणू. तर कॉम्प्रेशन होतं. ओके, सो द मीडियम गेट्स डिवायडेड इन टू अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. जसं तिकडे क्रेस्ट आणि ट्रव होतो तसं इकडे कॉम्प्रेशन अधिक रेअरफॅक्शन इज वन लॉन्जिट्युडनल वेव्ह. ओके, इज वन लॉन्जिट्युडनल वेव्ह. ओके, सो फॉर द प्रोपोगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह हा जो मीडियम आहे इट शुड हॅव इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. आपण जर मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं आहे तर फॉर द प्रोपोगेशन ऑफ ट्रान्सवर्स वेव्स प्रोपोगेट करण्यासाठी तुम्हाला इलॅस्टिसिटी ऑफ शेप हवा असतो. हिअर यू वुड रिक्वायर इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. ओके, सो दिस इज अनदर डिफरन्स. इकडे कॉम्प्रेशन अँड ॲडजस्टंट रेअरफॅक्शन मेक वन लॉन्जिट्युडनल वेव्ह. कॉम्प्रेशन अधिक रेअरफॅक्शन इज लॉन्जिट्युडनल वेव्ह. तिकडे आपण बघितलं की क्रेस्ट आणि ट्रफ ॲडजस्टंट क्रेस्ट आणि त्याच्या शेजारचा ॲडजस्टंट ट्रो मेक्स वन ट्रान्सवर्स वेव्ह. ओके, इकडे क्रेस्ट आणि ट्रो ॲडव्हान्स झाला की एनर्जी ट्रान्सफर होते. तिकडे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनमुळे एनर्जी ट्रान्सफर होते. ओके, आणि वेन अ लॉन्जिट्युडनल वेव्ह ॲडव्हान्सेस थ्रू अ मीडियम there are variations in pressure and density along the path of the wave. Okay, and also with time. Okay, इकडे काय, so इकडे बघा, when the transverse waves advance through a medium there is no change in the pressure and density at any point of the medium. However, the shape changes periodically. So this is the result. So you can be asked compare transverse waves with the longitudinal wave. तर हे कंपॅरिझन आहे की मीडियम इकडे परपेंडिक्युलर व्हायब्रेट होतो
particles, they vibrate in the direction perpendicular to the direction of travel of the wave. इकडे they are transferred in the direction parallel to this. इकडे medium is divided into crest and trough. इकडे the medium is divided into compression and rarefaction. इकडे crest अधिक trough is equal to transverse wave. इकडे compression अधिक rarefaction is equal to longitudinal wave. इकडे तुम्हाला propagate व्हायचं असेल तर there has to be a elasticity of shape. Here it has to be elasticity of volume. Okay. They cannot be polarized. हा एक मुद्दा आहे आणि इकडे पोलरायझेशन होत आहे, हा एक मुद्दा आहे. ओके, हे आपण डिस्कस नाही केलं, पण पोलरायझेशन होतं इफ द वेव इज ट्रान्सवर्स वेव, medium becomes polarized. Okay, transverse wave can be polarized, and here it cannot be polarized. Okay, so these are the important comparison.